चला तुम्हाला स्वयंपाकाची खोली दाखवतो. शक्तीची खोटी जन्मपत्रिका तू बनवलीस का? कशासाठी? काय प्रकार आहे हा? अरे तो जरा वेगळा मॅटर आहे. काय वेगळा मॅटर आहे? हे बघ शिवा, तुला माहितीये शक्ती कशी येते. तिला जर हे कळलं ना. अरे म्हणून तर बोलतोय तिला कळू द्यायचं नाहीये. तू पण हा टॉपिक इथेच क्लोज करून टाक. आणि नंद्या खोटं बोलतोय हा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही अजिबात. हे तुझं काय मध्ये जाता? आम्ही बोलतोय ना ते महत्वाचं. जा तिकडे. हे बघ शिवा, जे काय करशील ना ते सांभाळून कर आणि मला ह्याच्यात ओढू नकोस. हे बघ, मागच्या वेळी आप्पांच्या हॉस्पिटलच्या फीज मुळे जे काही घडलंय ना ते तुला चांगलंच माहितीये. शक्ती खूप डेंजर आहे रे. अरे हे डेंजर माणूस इकडेच येतोय. गप्प का झालात? काही महत्वाचं बोलत होतात का? छे महत्वाचं वगैरे काय नाही. आपल्या इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी. हा, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी. तिकडच्या इकडच्या गोष्टी गप्पा. श्रद्धा, येतेस माझ्या बरोबर? हो चल ना. चल. नाही, आले आले आले. हे स्वयंपाकघर. रमेश काका, हा, या नवीन आचारी आहेत, इथे कामासाठी आले आहेत. हे सांगतील तुम्हाला सर्व. या ताई या. आई जगदंबे, आदिशक्ती, तुझ्या कृपेनेच हे काम मिळालंय मला. तुझे आभार कसे मानू मी. या कामाचे पैसे मिळाले ना की आधी गोडाचा नैवेद्य दाखवेन बघ तुला. या कामात यश मिळू दे. आता इथपर्यंत घेऊन आलीच आहेस तर त्याचं फळही चांगलंच मिळू दे बघ. लक्ष ठेवा आई. दादा, काय काय काम करायचं ना ते सांगा मला. बाहेर जा आणि टोमॅटो स्वच्छ धुवून आणा. हो. अरे काय चाललंय तुमचं? जरा बघून काम करा ना. मूर्ख, उचला तो बोट. तोंडाकडे काय बघता माझ्या? उचला लवकर. हो ताई, काय झालंय का तुम्हाला? लक्ष कुठे आहे तुमचं? हे जमिनीवर कसं पडलं? हे बघा ताई, तुमचा निष्काळजीपणा इथे खपून घेतला जाणार नाही. उद्या जर आमच्या मोठ्या सरांना कळलं ना ते आमच्या सगळ्यांना धारेवर धरते. माहितीये का तुम्हाला? माझ्या शक्तीचा फोटो या बाई सोबत. कसला कार्यक्रम आहे इथे? आणि या फोटोतल्या बाई इथेच असतील का? आई जगदंबे, आदिशक्ती, काय प्रकार आहे हा? अहो ताई, आम्ही तुमच्याशी बोलतोय, त्या फोटोकडे काय बघताय? या बाई कोण असतात? तुम्ही ज्या संस्थेसाठी काम करताय ना त्या संस्थेच्या या सर्व आहेत. त्यांनी उभारलेल्या संस्थेमार्फत वेगवेगळी सामाजिक उपक्रम राबवली जातात. तुम्हाला माहिती नाही आहेत का? या शहरात खूप मोठं नाव आहे त्यांचं. आता इथेच बसून राहणार आहात की कामही करणार आहात? हे जे पडलंय ना ते उचला आधी आणि आतमध्ये धुवायला घेऊन जा. चला लवकर, सगळी कामं वेळेत झाली पाहिजेत. माहिती आहे ना तुम्हाला?
चला चला उठा. अरे तुम्ही थोबाडाकडे काय बघताय? जा ना हो ताई, कामाला लागा. डोकं फिरवतात, वाट लावणार माझी डोक्याची. हा कोरोना कुठे उलटले काय माहित. फोनही लागत नाही त्याचा. आता परत झपाटून येऊ नको ते म्हणजे झालं. नशीब ते लोगोचं फायनल झालं. पण तू त्रिशूळाचा लोगो तर जाऊ दे ना, आता तो विषय नको ना. फोन लागत नाही, मला कळत नाही. वहिनी साहेब, काय झालं? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम झालाय. कोरोना नावाचा एवढा मोठा प्रॉब्लेम माझ्या राष्ट्रीला पुजलाय ना. प्रॉब्लेम झालाय मला. कुठे उलटलाय कळत नाहीये मला. कॉल करून बघ. झालाय कॉल करून. नाही लागत आहे त्याचा कॉल. तू पाहिलंस त्याला कुठे? नाही. काय अर्जंट असेल तर मला सांगा, मी करतो. नाही अर्जंट नाही. अर्जंट काय नाहीये. शक्ती, तुझ्याकडे अर्जंट काम आहे. ऑफिसला जायचं आणि लास्ट 3 वर्षाच्या फायनान्शियल इयरची फाईल घेऊन यायची. हा हो आंटी. तो पिऊन रजेवर आहे आणि तो अकाउंटंट पण नाहीये. फाईल प्रिन्स सरांच्या केबिन मध्ये आहे. शोधावी लागेल तुला. जमेल? हो मॅम, तुम्ही नका काळजी करू, मी शोधेन. जा जा जा. वहिनी साहेब, मी पण जातो तिच्यासोबत. कशाला? तुला दुसरी कामच नाही आहेत का रे? तसं नाही, याआधी कधी गेली नाही ना ती आपल्या मेन ऑफिसला, आणि कुठली केबिन कोणाची, कुठे काय ठेवलंय कळणार नाही तिला. जा जा लवकर या. जा. या कोरोनाचा मोबाईल कोरोना सोबत खपला की काय? शक्तीचं आणि या फोटोतल्या बाईचं नेमकं नातं काय आहे? आई जगदंबे, हे कसले संकेत देतेस तू? हो ताई, अजून तुम्ही या फोटोकडे बघत उभे आहात. काय चाललंय काय तुमचं? नेमकं काय या फोटोमध्ये? हो बोला ना. तुम्हाला काम करायचं आहे की नाही? तुमची इच्छा आहे की नाही ते सांगा ना आधी. नाही, आहे काम करायची इच्छा. ते मी ते सांगू नका हो. प्लीज कामाकडे लक्ष द्या. टाइमपास करत बसू नका. काय मॅडम, आज काय विषय? हा? नाही म्हणजे एवढा विचार कसला करताय? तुम्हा लोकांचाच विचार करते. आम्हा लोकांचा म्हणजे? म्हणजे तुझा, श्रद्धा, अप्पा आणि स्पेशली अम्माचा. बापरे, एवढा विचार करण्यासारखं काय केलं आम्ही? तेच तर कळत नाहीये. पण तुमच्यात काहीतरी खलबत सुरू आहे आणि ते तुम्ही माझ्यापासून लपवत आहे असं फील होत आहे मला. काही फील होत आहे तुला? आम्ही काय लपवतोय तुझ्यापासून? आणि एवढं काय लपवण्यासारखं? हा, तू ना नसलेल्या गोष्टींचं कनेक्शन लावतेस आणि मग तुला भास होतात, रात्री अपरात्री चालतेस. ए शट अप, जरा जास्तच बोलतोयस तू. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे माझ्यापासून लपवाल आणि ते लपून राहील? ज्या दिवशी हे तुमचं गुपित माझ्या पुढे उघडं पडेल ना, त्या दिवशी खैर नाही तुम्हा लोकांची. बरं, निघूया का आपण? कामं करायचे, चल.
आई आदिशक्ती, माझी कूस उजवत नसताना लहानग्या शक्तीला माझ्या पदरात टाकून मला आईपण दिलंस, माझ्या घराचं गोकुळ केलंस. इतकी वर्ष सगळं नीट चालू असताना आता 10 वर्षांनी एक कुठल्या नव्या खेळाचे संकेत देतेस तू मला. काय आहे तुझ्या मनात म्हणते मी. ती लहानग्या शक्ती बरोबर फोटोत असलेली बाई कोण असते आणि तिचं शक्ती बरोबर काय नातं असतं. शक्तीचं भूतकाळ पुन्हा आमच्या समोर उभं राहणार का. आई शक्तीशी माझं रक्ताचं नातं नसतं, पण तिच्याशी माझी नाळ जोडली असते. ती तोडू नको. शक्ती माझ्या काळजाचा तुकडा असतो. माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून दूर नको करू. नको करू आई, काळजाच्या तुकड्याला दूर नको करू. ओ कोरोना भाऊ, असं का माणूस भैसटला वाटतं. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का. तिकडे वहिनी साहेब शोधतायत, त्याला कॉल करतायत आणि हा इथे भटकतोय. जाऊ दे, चल फॉलो करू आपण त्यांना. ओ कोरोना भाऊ, चल चल फॉलो करू त्यांना. बापरे, तिकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे ना. येडा माणूस तिकडे गेलाय. चल 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 चल. काही उपयोगाचा नाही हा माणूस. उगाच पसतोय आपण त्याला. काय झालं, कोणावर एवढं चिडताय तुम्ही. तुमचा परम मित्र कोरोना गायब झालाय. केव्हापासून कॉल करते त्याला. कुठे मेलाय काय माहित. येऊ दे घरी, बघते त्याला. अगं कुठेतरी बिझी असेल तो. उगाच चिडचिड करू नकोस. बरं ऐक, मैत्रीच्या ट्रस्ट मधून फोन आला होता. मैत्रीच्या ट्रस्ट मधून का. ट्रस्ट तर्फे 7 दिवस गरिबांना अन्नदान करण्यात येत आहे. आपल्याला बोलवलंय. काय संबंध आपला. नाही, आपला काहीच संबंध नाही. आणि त्यांनी इन्व्हिटेशन दिलंय म्हणजे आपण लगेच जायचं असंही नाही. आपल्याच पैशाने गाव जेवण घालतायत. आपल्या नाही ग. मैत्रिणी खूप आधी तिच्या ट्रस्ट मध्ये करोडो रुपये दान केले होते. त्याचीच उधळपट्टी सुरू आहे. करू दे, जितकी उधळपट्टी करायची करू दे. गरिबांना खायला घालू देत, जनावरांना खायला घालू देत. आपला त्याच्याशी काहीही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. आपण जेवढं बळकावलंय ना त्याच्यासमोर हे करोडो तर चिल्लर आहेत, चिल्लर.
ते आहे म्हणा. आलोच मी. शक्तीने हे सगळे पोस्टर पाहिलेत तर नाही नाही, तिला हे दिसायला नको. काय करू? अरे पकडा त्याला, सोडू नका. हा तुम्ही कोण आणि तुम्ही त्या माणसाला का पकडताय? तो माणूस आमच्या ओळखीतलाच आहे, त्याला जरा बरं वाटत नाही साहेब. हो तब्येत बरी वगैरे काही नाही. ठार वेळा म्हणतोय तो. सर नाही, ते खरंच वेडे नाहीयेत. अहो वेळेने तर काय म्हणणार. अहो आमच्या अख्ख्या हॉलमध्ये गोंधळ घातलाय. ह्या खुर्च्या आहेत ना त्या उलट्या पालट्या केल्या आहेत, पूर्ण समाजाची नासधूस केली. ती काय आमची करमणूक करणार का? तुमचं जे काही नुकसान झालं त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागतो साहेब. तो काय खरंच बरं वाटत नाही म्हणून जरा असं. सर तो वेळा पडून गेला वाटतं, इथे कुठेच दिसत नाहीये. अरे माझ्या थोबाडाकडे काय बघतोस? आज जाऊन चेक कर, जेवढं त्रास करेल. झाली थोबाड बघत बसलाय. साहेब तुम्ही शांत व्हा. हे बघा मी त्यांच्या वतीने खरंच तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. सर रिअली सॉरी. आय जस्ट होप तुमचं नुकसान नसेल झालं जास्ती. हे बघा तो माणूस परत इथे येणार नाही याची मी पूर्ण काळजी घे ना. शक्ती पटकन जाऊन बघायला पाहिजे ना, ते काय पाहिजे परत. चल चल चल. अरे तुम्ही म्हणजे थोबाड काय बघताय? पोस्टर लावा. अरे दीपक कुठे मेलास? अरे त्या खुर्च्या लावून घ्या आधी. अरे आम्ही सर आले ना तर माझ्या नोकरीचं काही खरं नाही. अरे जा आतमध्ये. निघा 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 निघा. ओ ताई इकडे काय करताय? ओ तिकडे चुलीवर कढई ठेवली आणि तुम्ही इकडे येऊन बसलात. चला उठा, चला चला उठा कामाला. सकाळपासून एक काम या बाईने धड केलं नाही. चल उठ उठ, चल उठ. चला बसल्यात आपल्या लपून, काम नाही करायची यांना. अरे संजय चहा साखर तरी नीट टाकायची ना मूर्खा. दादा या बाईला इथून जायला सांगा. अहो सकाळपासून डोकं फिरवलं या बाईने. एक काम सकाळपासून धड केलं नाही. हिच्या घरी वेळ जात नाही ना म्हणून ही इकडे यायला आमचं काम बिघडवायला. ताई हे काय चाललंय तुमचं? तुम्ही मला काय म्हणाला होतात? तुम्हाला जेवणातलं सगळं काम येतं.
आता तुम्हाला कामावर ठेवल्यावर हे नसते उपद्रव सुचतात. निघा इथून, काही कामाची गरज नाहीये. अम्मा